दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. आता आपण आहोत श्री दशभुज चिंतामणी मंदिर, तुळशीबाग, वाले कॉलनी, सहकार नगर, पर्वतीच्या पायथ्याशीच पुण्यात. पैठणचे श्री संत एकनाथ महाराज यांच्या नित्यपूजेची प्रासादिक दशभुजा गणेश मूर्ती 1947 साली दामोदर खळदकर यांना मिळाली. या पंचधातूच्या मूर्तीची पूजा करता करता 1964 साली एकदा विहीरखंडाना 9 फुटांवरच ही दशभुजा म्हणजे 10 हात असलेली पाषाणाची मूर्ती सापडली आणि नंतर इथेच मंदिर बांधून तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. आता या बाप्पाचं रूप तरी कसं आहे तर कपाळी ओंकार आहे, उजवी सोंड आहे, सोंडेत रत्नकलश, उजव्या हातात मोदक तर डाव्या हातामध्ये दंत, उजव्या पायाजवळ नाग, डाव्या पायाजवळ उंदीर आणि 10 हात असलेला असा हा स्वयंभू दशभुजा गणपती. या मंदिरात श्रावण महिन्यात रोज 121 गणपतीच्या मातीच्या मूर्त्या तयार करून त्यांची पूजा करण्यात येते. रोज त्याचं विसर्जनही करण्यात येते. पूजा अर्चेची ही परंपरा गेली 66 वर्ष अखंड सुरू आहे. या दशभुज गणपतीचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू आहे. तेव्हा या आजच्या विशेष भागामध्ये या दशभुजा चिंतामणी मंदिरामध्ये आता आपण बघणार आहोत आजच्या भागातली पैठणी कोण जिंकणार. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. या खेळामध्ये 6 चिठ्ठ्या आपण जाहीर करणार आणि मग त्यातून आजच्या भागातली पैठणी घेऊन कोण घरी जाणार काही वेळात ठरणार. आता बघूया काय होणार या खेळात. इकडे नाव काय तुझं? कामाक्षी. संपूर्ण नाव सांग. कामाक्षी निलेश शेलार. कुठल्या शाळेत जाते? सिंहगड स्प्रिंगडेल. बर. घरी कोण कोण आहे? मम्मी पप्पा दादा. मम्मी पप्पा दादा. तुला एका वाक्यात उत्तरे द्या असं सांगितलंय का कोणी? तू कितवीत आहेस? सेकंड. अच्छा. मग आता तू जरा मला मदत करू शकतेस का? हो. बरं आता बाळा यातनं एक चिठ्ठी काढायची मदत कर ना मला. आईचीच काढलीस? रोहिणी कसुदे. थांब थांब थांब. आणखीन एक चिठ्ठी काढ. बाळा जरा वर खाली करून काढ ना. खालची काढ, एकदम खालची काढ बघूया. दे. वैशाली प्रल्हाद शिंदे. बाबू अजून एक काढ.
खाली एकदम असा हात घालून एकदम खालची काढा. सुनंदा कांबळे. चला 3 चिठ्ठ्या इथे आलेल्या आहेत. कामाक्षी, बरं आता एक काम कर, आणखी 3 चिठ्ठ्या काढ. मीनाक्षी सुमंत. या वय वर्ष 82. अरे वा. या या इथे उभ्या राहा. या आणखी एक. सुरेखा प्रकाश बसवे. अरे अजून एक शेवटची चिठ्ठी बघूया. सुभद्रा लंगर. मंदिराच्या बाहेर भाजी विकत असतात का? त्यांना लगेच बोलवा. नक्की येणार आहेत का त्या? पुढची चिठ्ठी द्या. शारदा चव्हाण. कोण तुम्ही? फोन करून सांगितलं वाटतं चिठ्ठी काढा म्हणून. झी मराठीकडून ही भेटवस्तू बाळा तुझ्यासाठी. अभिनंदन. थँक्यू. जा तिथे जाऊन. व्हेरी. नाव सांगा. सुनंदा विलास कांबळे. कुठे राहता तुम्ही? जांभरे हेरडे धनकोडी. आज तुमची चिठ्ठी येईल असं वाटलं होतं का? नाही नाही वाटलं. नाही. मग आज कसं काय जमलं? काय माहित. काय माहिती मला कुठं माहिती. नाव सांगा. माऊली नाव. शारदा विनायक चव्हाण. वाटलं होतं का आज आपण गप्पा मारू असं? नाही नाही. आता तुमच्या बरोबर घरातलं कोण आलं इकडे? 2 नंद आहेत माझ्या. नंद आहेत. त्यांना ठेवलं तिथेच. एक ननंद आहे तिथे एक ननंद आहे. ही एक नणंद तिथे एक नणंद. सगळ्यांनी एकदम पॅकेज डीलच केलेलं दिसतंय. नशीब म्हणायचं. बरं आहे. नंदा नंदा बाजूला आहेत. बरं बरं. त्या टेन्शन मध्ये आले. शुभेच्छा आहेत तुम्हाला. घाबरू नका माऊली. हा थोडं बोलावं म्हणून बोलतो. बाकी काय माझा वेळ जात नाही म्हणून नाही माऊली. हा नमस्कार. 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 तुम्ही राहायला कुठे? इथेच आहे सहकार नगर मध्ये. घरी कोण कोण आहे? मुलगा असून नाचून नातू पंतू. बरंच आहे म्हणजे. हो की नाही? पण आता सगळं असं भरलेलं घर बघून छान वाटत असेल. छान वाटतं. तुम्ही काय करायचा? मी शिक्षिका होते. ते वाटलंच मला. माईक हातात घेतला तेव्हा. मला नेहमी असं म्हणावं असं वाटतं की या पिढीने संपूर्ण पिढीने आयुष्यभर कॉम्प्रोमाइज सॅक्रिफाईस केलं म्हणून आपल्या या सगळ्यांना खूप आनंदाचे आणि सुखाचे दिवस बघायला मिळत आहेत. तेव्हा आधी यांना नमस्कार करतो मी. या समस्त आयुष्यमान भव. आजच्या या टप्प्यावर गणेशोत्सव विशेष भागामध्ये सर्वात आधी या तिघींपैकी कुठल्या एक आई पुढच्या खेळात सहभागी होणार ते बघणार आहोत. सुभद्राताई या 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 इकडे. या खेळात तुम्हीही सहभागी व्हायचं आहे. आतापर्यंत 3 आणि 3च असतात. पण यांचं नाव जाहीर झालं आणि जेव्हा नाव जाहीर झालं तेव्हा कदाचित कुठेतरी त्या धावत गेल्या होत्या. पण तेवढ्यात आलेली आहे माऊली. नियमाप्रमाणे 3 आणि 3 6. पण आनंदाच्या पुढे दुसरं काही नाही ना. तेव्हा आज 7 जणींचा खेळ होणार आणि बघणार कोण जिंकणार पैठणी. नाव सांगा. सुभद्रा सदामनगर. बरं कुठे राहता तुम्ही? मी जनता वसाहत राहते. इथं गणपती देवळापाशी भाजी विकते. पण घरी कोण कोण आहे? घरी 4 मुलं आहेत. ती 3 सुना आहेत त्या. अरे वा. आणि आम्ही दोघं. पण तुम्ही सासू असाल असं वाटतच नाही बघून. बरं वाटतंय की नाही? पण सुनबाई घरी काम करतात का? हो करतात. कुठली जास्त काम कमी करते? धाकटी. धाकटी आली आहे का आता? आता ऐकल्यावर आणखी ताप चिडली तर काय सांगू नका. मी हा प्रश्न विचारला होता. तुमचं बालपण कुठलं माऊली? सोलापूरला. सोलापूर. सोलापूरवरून पुण्याला कधी आलात? आता झाली 30 वर्षे. ते काय करतात? गवडी काम. गवडी काम. ते घेऊन आले तुम्हाला? हो. आणि ठरलं कुठे तुमचं? ठरलं सोलापुरात. हो. मग तुम्हाला बघायला आले होते तेव्हा लोक कसं म्हणजे लग्न ठरतं बघायला जातात. त्या पेड्याचा पुडा घेऊन जातात. काहीतरी घेऊन जातात. ते सिमेंट घेऊन आले होते का? हसत राहा. आनंदी राहा. आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया यांना. आणि या 4 जणींमधून आज कोण एक जण पुढच्या खेळात जाणार ते बघूया या टप्प्यावर. हा पहिला खेळ. इथे मधोमध यायचं आणि हा
चेंडू आहे, पाहिजे तर बेसनाचा लाडू समजा त्याला. हां, असं हा चेंडू इथून टाकायचा आणि मधोमध जे चौकोन आहेत त्या चौकोनातून तो पलीकडे गेला पाहिजे. प्रत्येकीला 10-10 संधी मिळणार. आपण बघणार आहोत या 10 संधीमध्ये कुणाची गुणसंख्या जास्त होते. 4 जणींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या एक माऊली पुढच्या खेळात जाणार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला टाका. 1 2 3 4 तुमची गुणसंख्या आहे 4. हा, बसा तुम्ही, बसा. या तुम्ही. 1 2 3 या टाका. 1 2 3 1 2 3 4 बरं जमवलं. हा, भाऊजाईला बाहेर काढलं. इतके दिवस होतं मनासारखं झालं आज. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. आता तुमच्याबरोबर या बाजूला तिघी ज्या उभ्या आहेत त्यांच्यापैकी कोण अंतिम खेळामध्ये तुमच्याशी सामना करण्यासाठी येणार हे बघणार. पण आता घेऊया काही क्षणांची विश्रांती. गणपती घ्या, माईक तुमच्याकडे. नाव सांगा. सौ रोहिणी मिलिंद कसुंदे. कुठे राहता तुम्ही? चव्हाण नगर. कुठे आलं? धनकवडी पद्मावती. म्हणजे इथून किती लांब? 10 मिनिट. मग इथे कशा काय आला? आता येताना रिक्षाने आले, नाही तर बऱ्याचदा गाडीवर येते. तुमचं माहेर कुठलं? गुरुवारपेठ, पुणे. पुण्यातलं सगळं. घरी कोण कोण असतं? माझे मिस्टर, मी, मोठा मुलगा आहे आणि छोटी मुलगी आहे. माऊली तुम्ही तिकडे जा. वेळ या पुढे. नाव सांगा. सौ वैशाली प्रल्हाद शिंदे. कुठे राहता तुम्ही? जांभरे इटे, चव्हाण नगर. कुठलं माहेर तुमचं? लातूर. लातूर. मी रोज बघते कार्यक्रम. आईला तर खूप आवडतो कार्यक्रम तुमचा. हो, तिला होम मिनिस्टर म्हणता येत नाही तर ते म्हणते पैठणीचा कार्यक्रम लाव. हो, भाऊजी आले म्हणून. आता हो, दहीहंडीचं पण ते मध्ये दाखवलं ना, त्या दिवशी पण बघितलं की म्हणले हे होम मिनिस्टर मध्ये असतात ना, तेच आहेत भाऊजी. छान. मी पण बघतो तुम्हाला रोज टीव्हीतून बघतो तुम्हाला. शुभेच्छा आहेत तुम्हाला. मग आता काय गाणं म्हणताय? नाव घेणार. घ्या. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, प्रल्हाद पाटलाच नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा, अभिनंदन. शुभेच्छा. या. हात पकडा. घरी किचन मध्ये भांडी वगैरे पडतात का हातात? हो सर, पडतात. स्वभाव धडपड याचा आहे पहिल्यापासून? हो. होय, कळलं की नाही मला लगेच. तिघी इकडे आल्या पण एकीने ती काठी पाडली नाही. ह्याने मात्र झाडपाड खात पडतात. घरी कोण कोण असतं? 3 मुलं आणि पती आणि मी सर. 3 मुलं आणि पती. काय करतात तुमचे पती? ते वाहन चालक आहेत. वाहन चालक. वाहन चालक आहे. आता घ्या. काय गाणं म्हणताय? उखाणा म्हणताय? आरती म्हणताय? श्लोक म्हणताय? काहीतरी म्हणा. गणपतीच्या फोटोला हार घालते वाकून, प्रकाश रावांचं नाव सांगते, आदेश भाऊजींचा मान राखून. वा वा वा, छान छान. काठी न पाडता जागेवर जाऊ.
या तिघींपैकी आता कुठल्या एक वहिनी पुढच्या खेळात दाखल होणार आपण बघणार आहोत. खेळ सोपा आहे. यामध्ये ही काठी हातात पकडायची. ज्या ठिकाणापर्यंत लाल रंगाची पट्टी लावलेली आहे तिथेच पकडायची. पुढे जायचं आणि एकाच म्हणजे दुसऱ्या हाताचा स्पर्श न करता ही काठीवर अशा पद्धतीने रिंग गोळा करायच्या. हा खेळ एका वेळेला सुरू होणार. तिघींकडे 3 काठ्या असणार. या तिघींपैकी ज्या कुणी जास्त रिंग गोळा करणार त्या पुढच्या खेळात अंतिम टप्प्यावरती पैठणीच्या खेळात सहभागी होणार. 1 2 3. थांबा. यांच्याकडे किती आहेत बघूया. 1 2 3 4 5 6 7 8. अभिनंदन. 8. 1 2 3 4. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आता आपण आहोत दशभुजा चिंतामणी मंदिर, सहकार नगर, पुणे या ठिकाणी. दोघींपैकी कोण पैठणी जिंकणार हे टेन्शन मला आहे. तुम्हाला आहे का? थोडंसं. का? कारण आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहतो, त्यामुळं कुणालाही मिळाला तरी आम्हाला आनंदच आहे. तुम्ही किती मजल्यावर? मी फर्स्ट. आणि त्या 4th. जाऊ देऊ नका वरती पैठणी. काय वाटतं पैठणी किती मजल्यावर जाईल, पहिल्या की चौथ्या? काही सांगता नाहीत, हुशार आहेत त्या. पैठणी मिळालीच तर पहिला फोन कोणाला कराल? तुम्हाला. तुमच्याकडे जर पैठणी मिळाली तर पहिलं कोणाला कळवाल? माझ्या मिस्टरांना. हो. दोघींनाही शुभेच्छा देऊया आणि बघूया आता कोण जिंकणार. पैठणी खेळ सोपा आहे. या ठिकाणी असंख्य तुकडे आहेत, त्याच्यामध्ये एक एक अक्षर आहे. प्रत्येक तुकड्यावर, त्या कागदाच्या तुकड्यावर एक एक अक्षर आहे आणि त्या अक्षरामध्ये गणपती बाप्पाचं नाव दडलेलं आहे. म्हणजे ते एक एक अक्षर लावून बाप्पाचं नाव तयार होणार. 5 गणपती बाप्पांची नावं तयार. तुमच्या दोघींपैकी आधी ज्या कोणी करणार त्या पुढच्या खेळात जाणार. बरं, प्रश्नपत्रिका दिलेली आहे आणि उत्तरपत्रिका एक माझ्याकडेही ठेवलेली आहे. तेव्हा आता बघूया ती नावं बरोबर येतात का. 1 2 3. वेळ सुरू झाली. वेळ संपली. विघ्नेश्वर. वेळ संपल्यानंतर हा त इकडे आणला त्यांनी. विघ्नेश्वर. एकच गणपती बाप्पाचं नाव इथे झालं. इथे वक्रतुंड, गणपती,
बल्लाळेश्वर गजराज गणराज पाहिजे होतं, त्यामुळे हे चुकलेलं आहे. पण वक्रतुंड 1, गणपती 2, बल्लाळेश्वर 3. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू बाळा तुझ्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या कांबळे आई, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कसुंदे वहिनी, त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून हे गिफ्ट हॅम्पर. मंदिराचे पुजारी श्री महेश खळदकर यांना झी मराठीकडून या मंदिरासाठी ही गणपती बाप्पाची मूर्ती. तथास्तु पुणे यांच्याकडून कसुंदे वहिनींना ही पैठणी. अभिनंदन. दशभुजा चिंतामणी मंदिर, सहकार नगर, पुणे या ठिकाणी आज आपण बाप्पाचं दर्शन घेतलं. या बाप्पाचं दर्शन घेत असताना मूर्ती मिळाली, त्याला 50 वर्ष पूर्ण झाली आणि आता 51 वर्ष या ठिकाणी साजरं होणार आहे. 5 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये इथे खूप मोठा उत्सव होणार आहे. तेव्हा महाराष्ट्रातल्याच नाही, देशातल्याच नाही तर जगभरातल्या भाविकांना आमंत्रण आहे की इथे दर्शनाला नक्की या. आणि हो, पुण्यात आल्यानंतर एकदा तरी या स्वयंभू दशभुजा चिंतामणी गणेशाचं दर्शन घ्यायला विसरू नका. सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे असं म्हणत आजचा भाग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.